नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 10 एप्रिलला आहे स्वामी प्रकट दिन. तर आपण अनेक प्रकारच्या सेवा या स्वामी प्रकट दिनापर्यंत करत आहोत. तर या सेवा आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेने जर केल्या तर नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळते. तर अगदी साध्या आणि सोप्या सेवा आहे, तर सर्वांनी अवश्य या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तर बघा, काहींच्या आयुष्यामध्ये असं असतं की एक समस्या झाली, एक समस्या संपली की दुसरी ही तयारच असते. एखादं काम आपलं खूप दिवसापासून रखडलेलं आहे आणि ते होत नाही, तर त्यासाठी आपल्याला ही एक सेवा करायची आहे. तर अगदी सोपी आणि साधी सेवा आहे, तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा. तर कोणती सेवा करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर ही सेवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन केली तरीही चालेल किंवा दत्त मंदिर असेल जवळपास तुमच्या तर दत्त मंदिरामध्ये जाऊन केली तरीही चालेल. आणि तिथे जाऊन नाही जमलं करायला ही सेवा, तर तुम्ही घरच्या घरीही तुम्ही ही सेवा करू शकता. तर खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. तर जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही 5 दिवस ही सेवा स्किप करायची आहे आणि पुन्हा सुरू करायची आहे. तर ही सेवा तुम्हाला जोपर्यंत करायची आहे तोपर्यंतही तुम्ही करू शकता किंवा तुम्ही 108 दिवस, 21 दिवस किंवा 51 दिवस किंवा 41 दिवसही तुम्ही ही सेवा करू शकतो. तर कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. सेवा सुरू करताना पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे. तर बघा, केव्हाही आपण कोणतीही जर सेवा करतो तर त्यासाठी आपल्याला संकल्प हा करायचा असतो. तर कोणत्याही गुरुवारपासून आपल्याला आरती करायची आहे. संकल्पयुक्त आपल्याला 108, 41, 21 किंवा 51, तर तुम्हाला जितके दिवस करायचे असेल तितके दिवस करू शकता किंवा कायमस्वरूपीही करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता. तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही आरती करायची आहे तुम्हाला. तर पहिल्या गुरुवारी संकल्प करताना तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. तर प्रथम गणपतीची आपल्याला आरती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या स्वामींची किंवा दत्त महाराजांची आरती करायची आहे. तर आरती झाल्यानंतर आपल्याला काहीतरी गोडाचा नैवेद्यही दाखवायचा आहे आणि आरती करताना घंटा अवश्य वाजवायची आहे. तर घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर आरती झाल्यानंतर तर आरती आणि घंटा आपल्या संपूर्ण घरामध्येही आपल्याला फिरवायचं आहे. घंटा वाजवत आपल्याला आरती ही फिरवायची आहे. तर कितीही मोठं संकट किंवा दोष असतील तर ते नष्ट होण्यास मदत होईल. तर अगदी साधी आणि सोपी सेवा आहे, तर अवश्य तुम्ही सर्वांनी ही सेवा करून बघा. तुम्हाला जितक्या दिवस करता येईल तितक्या दिवस तुम्ही करा किंवा तुमचं एखादं काम असेल तर ते पूर्ण होण्यासाठी तर तुम्ही जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंतही तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त सेवा करताना मनोभावे आणि श्रद्धेने सेवा करावी, नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळते. तर आरती म्हणजे दुर्दैव, अपत्य, आक्षेप, त्रास आणि दुःख कमी करणे, तर देवाची आराधना करणे होय. तर आरतीमध्ये देवांची दिव्यांनी ओवाळलं जातं आणि त्यालाच आपण आरती म्हटलं. तर अवश्य तुम्ही स्वामी प्रकट दिन विशेष घरच्या घरी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने ही सेवा करू शकता. स्वामी प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढतील. सोबतच तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता असेल तर तीही कमी होण्यास मदत होईल, नष्ट होण्यास मदत होईल. तुमच्या घरातील कितीही मोठं संकट असो किंवा दोष असो, वाईट शक्ती असो, वाईट बाधा असो, तर तेही कमी होण्यास मदत होईल. तर अवश्य तुम्ही स्वामी प्रकट दिन विशेष घरच्या घरी ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.